तुळजापूर मंदिराला कुठल्याही परिस्थितीत हात लावू देणार नाही ही भूमिका घेऊन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज तुळजापुरात आले. त्यानंतर प्रचंड इथं गदारोळही झाला. आव्हाडांची काय भूमिका आहे, काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया. मंदिराचं पुनर्विकासाचं काम सुरू आहे आणि त्याबाबत तुम्ही एक भूमिका घेतली, नेमकी काय भूमिका घेतली? असं आहे की मंदिर परिसराचा पुनर्विकास हा सगळ्यांना मान्य आहे, पण ज्या गाभाऱ्याचा इतिहास हा जवळजवळ म्हणजे ते अनादी काळापासून तो गणला जातो, म्हणजे त्यांच्या पायऱ्यांचा इतिहास हा 12व्या शतकातला आहे. म्हणजे आजपासून जवळजवळ 1500 ते 1700 वर्षापूर्वीचा पायऱ्यांचा इतिहास आहे. देवळाचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आमचं म्हणणं आहे की जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, हे नवीन अफजल खानाची आणि औरंगजेबाची औलादे मंदिर पाडायला नाही गेले. तो जो मंदिरातला प्रत्येक दगड आहे ना, तो दगड बोलायला लागला तर त्याच्यातनं अश्रू येतील. कारण का त्या दगडासमोर शिवाजी राजे नतमस्तक होऊन त्या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेच्या राज्याची स्थापना करायला गेले. तो दगड बोलला तर अख्खा महाराष्ट्र रडेल. तो दगड आणि असं 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 म्हटलं जातं की दगड देखील श्वास घेतो. कोंडून टाकलंय सगळं. म्हणजे 12व्या शतकातला तो खांब आहे, 2 खांब असे बाजूबाजूला आहेत. एक जशाचे तसा ठेवलाय तो बघा, त्याच्यावरचं कोरीव काम किती मस्त आहे. आणि हे यांनी छन्नी हातोड्याने एक खांबच तोडून टाकलाय. कोण हा श्वास जो आहे मंदिराचा, तो कोण घालवतोय? हे कोण? प्रशासनाच्या वतीने जे कोणी करतायत धंदे, लाजाही वाटत नाही ना. करोडो 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 भाविक आहेत त्या देवीचे. मी त्या भाविकांना उभा राहून प्रश्न विचारला की हे मंदिर पाडायला तुमची मान्यता आहे का? सगळ्यांनी एका आवाजात नाही सांगितलं, एका आवाजात. प्रश्न असा आहे की प्रश्न काही भावना आहेत की नाही, तुमच्या काही श्रद्धा आहेत की नाही? ते काय नुसता दगड नाही ना. मंदिरात पाहणी केली, तुम्ही भूमिका मांडली आणि ज्यावेळेस बाहेर येत होता तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी तुमचा ताफा अडवला. अपुऱ्या माहितीवर तुम्ही इथपर्यंत आलात असा त्यांचा आरोप आहे. मी इतिहासाचा अभ्यासक आहे, पण त्याहीपेक्षा जास्त मी तुळजाईचा भक्त आहे. मी कमीत कमी 250-300 वेळा या मंदिरात येऊन गेलो आहे. कोणाला माहिती नसतं मी कधी येतो आणि कधी निघून जातो. मला स्तोम वाचवण्याची सवय नाही. साहेबाले 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 नाही. देवी समोर कोण आहे मी? तिचा एक मामुली भक्त. राज्य पुरातत्व विभाग असेल किंवा केंद्रीय पुरातत्व आहे, त्यांचा अहवाल अजून बाकी आहे. अहो, इलेक्शन कमिशन मॅनेज होतं ते कुठलं पुरातत्व विभाग घेऊन बसलात तुम्ही? सब पैसे का खेळ आहे. पैसा फेको तमाशा देखो. कसलं? मी एसआयचा रिपोर्ट देतो, ते गाडीत ना आणलं रिपोर्ट. तो सिन्हा नावाच्या एक्स डायरेक्टरने दिलेला रिपोर्ट आहे, वाचा तुम्ही लोक. असं मग तुम्ही उद्या पंढरपूरचं मंदिर पण तोडणार? तुम्ही उद्या अय्यप्पा, नंतर ते तिरुपतीची बालाजी, ती पण मंदिरं तोडणार? पण रिपोर्टची, अहवालाची वाट पाहायला पाहिजे होती. अहो, तुम्ही या दगडांना हातच नको लावायला पाहिजे होतं. एकदा दगड हल्ला की गेलं ना सगळं. एक एक भिंत 4.5 फुटाची आहे. 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, आणि त्याच्यावरती कळस आहे. म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं त्यांनी किती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला त्या काळात, ह्याचा विचार करा. 4.5 फुटाची भिंत आणि त्याला तुम्ही भोक मारता. अरे, तुम्ही महाराष्ट्राच्या भावनेला आणि श्रद्धेला भोक मारलंय. तुम्ही जो ड्रिल घातलाय ना, तो आमच्या हृदयात घातलाय महाराष्ट्राच्या. अहो, आमची ती महाराष्ट्राची कुलदैवत आहे ना. मुख्य गाभाऱ्यातल्या ज्या 2 शिळा आहेत ज्याला तडे गेलेत आणि भाविकांना सुरक्षेसाठीच आपण करतोय असं बोललं जातं. लाजा वाटत नाही तुम्हाला? लाजा? तडे कसे गेले हो? अहो, काम हे तो व्हिडिओ दाखव रे. तू दाखव वडांच्या झाडाचं. असं आहे की बाहेर एक वडाचं झाड आहे. आता वडाचं झाड म्हटलं की त्याचा इतिहास किती जुना असतो. हे वडाच्या झाडाच्या पारंब्या कशा कापतायत बघा. हे घ्या, दिसूया महाराष्ट्राला. वडाच्या झाडाच्या पारंब्या, ज्या वडाला लोक नतमस्तक तिथेही पाया पडतात, हा श्रद्धेचा भाग आहे. अशा कापतात पारंब्या. अच्छा, त्याच्यावर सिमेंट. हे अजून 2-4 वर्षांनी वड मेलेलं असेल.
मंदिर संस्थांचे जे विश्वस्त आहेत राणा जगजितसिंह पाटील हे आपले स्नेही आहेत, कौटुंबिक नाते तुमचं, त्यांच्याशी काय या संदर्भात बोलणं झालं का तुमचं? आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं काम होतं? एकदा भूमिका घेतली मला पटलं नाही. हे मंदिर आणि हे मंदिराचं संस्थान एवढी शासनाला आवड आहे ना, शासनाने पाठवावे ना पैसे. भाविकांच्या पैशातनं उभे राहिलेल्या निधीतनंच तुम्ही ती मंदिर पाडणार आहात. अहो, या मंदिरात कोण नाही येऊन गेला? अहिल्याबाई होळकर येऊन गेल्या, छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, त्यानंतरचे सगळे खानदानी येऊन गेली. मंदिर संस्थान असेल किंवा सरकार असेल, यांना काय सांगणं आहे? आमची भक्ती, आमची श्रद्धा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास, तो वास्तुशास्त्रातला असो, तो रणभूमीतला असो, याला नजरेसमोर ठेवून या देवीला वाचवा, नाही तर ही देवी तुम्हाला सोडणार नाही. तर हे होते जितेंद्र आव्हाड. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराला हात लावू देणार नाही, देवीचा इतिहास वाचवा, नाही तर देवी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.